बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यामधील धोत्रा बनगोजी गावामध्ये तब्बल 14 शेतकऱ्यांची 40 ते 50 एकर शेती अद्यापही पडीत आहे। शेतकऱ्यांना या शेतामध्ये येण्यासाठी रस्ता नसल्यानं ही शेती या ठिकाणी पडीत ठेवावी लागलेली आहे। परिणामी भविष्यातील त्यांचा प्रपंच कसा चालणार हा सुद्धा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे। या शेतकऱ्यांचं संपूर्ण जे भवितव्य आहे ते या त्यांच्या शेतीवरच अवलंबून आहे। त्यांचा व्यवसाय हा शेतीच आहे। त्यामुळे शेतीमध्ये जर का उगलं तर ते खाणार, दवाखाना करणार, मुलांचं शिक्षण करणार। मात्र शेती जर का पडीत राहिली तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं, दवाखाना करायचा कसा, मुलांचं शिक्षण करायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर या ठिकाणी उभा आहे। गेल्या 3 वर्षापासून शेतकरी महसूल प्रशासनाकडे रस्त्यासाठी भांडतायत, मात्र प्रशासन त्यांना या ठिकाणी टोलाटोलीचं उत्तर देते। परिणामी आजची परिस्थिती पाहिली तर सध्या परिसरातील जे रान आहे शेतकऱ्यांचं, इतर त्या शेतकऱ्यांचं रान हिरवगार झाले, मात्र या शेतकऱ्यांचं जे रान आहे ते सध्या या ठिकाणी काळशार दिसतंय। तात्काळ प्रशासनानं या शेतकऱ्यांची दखल घ्यावी, त्यांना शेती पेरणीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा आणि कायमस्वरूपी रस्ता या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांना प्रशासनाकडे केली होती। तहसीलदारही आले, मात्र रस्ता खुला झाला नाही। परिणामी आजची परिस्थिती ही शेती सध्या पडीत आहे। त्यामुळे आता तात्काळ रस्ता उपलब्ध करून द्यावा आणि या शेतकऱ्यांना शेती पेरणी करू द्यावी अशी मागणी या धोत्रा बनगोजी येथील शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, धोत्रा बनगोजी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।